काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्टचा आपण थोडासाच पार्ट घेणार आज. ठीक आहे, त्यासाठी मी प्रोजेक्ट करतो इथे CMD मध्ये ओपन. आणि CMD मध्ये ओपन केल्यानंतर नेक्स्ट कमांड राहणार आपली कोड पेज डॉट एंटर केलं. ऍज इट इज जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे ओपन होणार VS कोडला. ठीक आहे, दररोज तेच कमांड टाकून बोर झाला तुम्ही. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट कमांड कोणती प्रोजेक्ट रन करण्याची कमांड कोणती नोडिमॉन इंडेक्स डॉट JS आणि ते मी करतो एंटर. झाला एक्झिक्यूट. आणि त्याचा आउटपुट पाहण्यासाठी पुढे ब्राउझरला सर्च करतो localhost:1000. झाली वेबसाईट ओपन. त्यानंतर ह्याचा ऍडमिन पॅनल पण मी ओपन करून घेतो localhost:1000/admin आणि इथे मी करतो एंटर. झाला इथे ओके. ठीक आहे, आता लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं, ठीक, VS कोड पण ओपन आहे इथे. मी फक्त एकदा करतो क्लोज. ओके, त्यानंतर आता लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं काम की युजरला लॉग इन करणार. युजरने जसं लॉग इन केलं, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर तो शॉप पेजला जाणार. शॉप पेजला गेल्यानंतर तो एखादा प्रोडक्ट काय करणार इथे सिलेक्ट करणार साईज सिलेक्ट करणार. त्यानंतर डबल एक्सेल त्यांनी साईज सिलेक्ट केली, ऍड टू कार्ट केलं. ऍड टू कार्ट केल्यानंतर तो प्रोडक्ट कुठे ऍड झाला आता कार्ड पेज मध्ये. ओके, लास्ट पर्यंत आपण हे काम केलं होतं. ऍड कार्डला झालं आणि त्यानंतर आपण अशी डिझाईन प्रिंट केली होती जसं की नेम, टी शर्टची इमेज, प्राइस, साईज आणि हे साईज वगैरे. असं आपण काहीतरी काल लास्ट लेक्चर मध्ये काम केलं होतं. ओके, आज फक्त आपण काय करू, जे छोटे छोटे काम राहिले ते काम कम्प्लीट करू आणि दुसऱ्या गोष्टी आपण चर्चा करू आज प्रोजेक्टपेक्षा. ह्याच पेजवर आपण आज काम करणार आहे. जसं की काय काम करायचे, टोटल तर प्रिंट केली आपण. ओके, आज आपण जे खालची आपण एक स्टॅटिक डेटा प्रिंट केला होता जसं की 1000 मी काय केलं स्टॅटिक प्रिंट केला होता. त्याला एक आपण डायनॅमिकली बनवू. त्यानंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे जी आहे का आपण क्युरी करू आज. ओके, आता फर्स्ट मला काय करायची की आपला जो काय कोड आहे तो ओपन करतो. कोड कोणता ओपन करणार युजर साईडचा. युजर साईड मध्ये सध्या मी काय करतोय जो काही सेशन मधला आयडी आहे तो मी स्टॅटिक आयडी स्टोअर करतो. ठीक आहे, जो काय होतं इथे की जेव्हा जेव्हा आपण काय करतो तिथे की थोडेफार चेंजेस करतो. चेंजेस केले की काय होते सर्व्हर रिस्टार्ट होतंय. आणि जसं रिस्टार्ट केलं की सेशन मधला आयडी काय होतोय गायब होतोय. मग त्यासाठी मी ते काय करतो एक स्टॅटिक आयडी मी काय करतो इथे स्टोअर करतो. जसे की 2 नंबरचा आयडी मी ते स्टॅटिक स्टोअर केला. आता आउटपुट पेजला गेलो. आता युजर लॉग इन नसला तरी युजर काय होणार इथे लॉग इन दिसणार आपल्याला, कारण जो काय आपण आयडी स्टोअर केलाय तो स्टॅटिक आयडी स्टोअर केलाय. ओके, म्हणजे प्रत्येक वेळी युजर कोणता लॉग इन राहणार आपल्या 2 नंबरचा युजर लॉग इन राहणार. ओके, कार्ड पेजला आलो. फक्त डेव्हलपमेंट मोडला ठेवलंय. त्या युजरने किती केलंय एक प्रोडक्ट ऍड केलाय. अजून एक प्रोडक्ट मी ऍड करतो जसं की एक ब्लॅक शर्ट आपण ऍड करू. साईज लागते M साईज आणि मी ते करतो ऍड टू कार्ट. जसं ऍड टू कार्ट केलं तो प्रोडक्ट इथे ऍड टू कार्ट झाला. ठीक आहे, आणि ह्यात थोडीशी आपण मॉडिफाय करू डिझाईनला. रुपीजच्या पुढे आपण रुपीजचा आयकॉन देऊ. असे छोटे छोटे काम करू आज फक्त. पुढे आलो मी कार्ड पेजला आलो. कार्ड पेज मध्ये जी काय प्राइस होती त्या प्राइसच्या पुढे मी एक रुपीजचा आयकॉन टाकतो. प्राइस पुढे मग इथे प्राइस इथे साईज आहे. साईजच्या पुढे प्राइस आहे. आणि प्राइस देण्यासाठी काय घेणार आपण @ काय 8377 आणि ते कोलन. रुपीजचा आयकॉन आलाय चेक करू. रिफ्रेश केलं आला इथे रुपीजचा आयकॉन. त्याच प्रकारे मी काय करतो टोटलला पण इथे रुपीजचा आयकॉन ऍड करतो. मग त्यालाच इथे काय करणार आपण त्याला मी कॉपी करतो आणि जी काय आपण टोटल प्रिंट केली तिथे मी इथं पेस्ट करतो. ओके, झाली आपली ही टोटल प्रिंट. रुपीजचा आयकॉन आला. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी आपल्या काम झाल्या. आता मला सेकंड एक ठीक आहे इन्क्रीमेंटचं आणि डिक्रीमेंटचं पण ते पण करू. ते आधी काय करू आपण जी काही टोटल आहे ही टोटल प्रिंट करू. मग टोटल कोणती राहणार आपली टोटल ही 399 प्लस 149 ह्यांची काय राहणार ऍडिशन राहणार. आणि ती ऍडिशन कुठे राहणार ही ते प्रिंट राहणार. बरोबर ना. सपोज क्वांटिटी वाढली मग इथे किती होणार प्राइस काहीतरी 598 त्याची अशी प्राइस राहील. आणि इथे 149 त्यांची प्लस होऊन कुठे येणार ह्या टोटल मध्ये प्रिंट होणार. ओके, आपल्याला काय करायचं ह्या दोन्हीचे ऍडिशन करून इथे प्रिंट करायचा डेटा. ओके, मग त्यासाठी आपण कसं लॉजिक यूज करणार की सपोज आता तुम्ही एखादं एक्झाम्पल पाहतो. जसं की मला काय करायचंय 1 2
10 नंबर मला इथे काय करायचे, ऍडिशन करायची. काय करायची मला, 1 ते 10 नंबर आहेत, त्या 10 नंबरची मला काय करायची, ते ऍडिशन करायची. ठीक आहे, जो काय आपला पार्ट आहे तो साईडला ठेवा, फक्त हे तर मी काय करणार आहे ते आपण पाहूया. ठीक आहे, आता मला इथे काय करायची, 1 ते 10 नंबर काय करायची, यांची ऍडिशन करायची. मग ऍडिशन करण्यासाठी मी काय करणार, कोड मध्ये काय करू शकतो आपण, 1 ते 10 नंबरची ह्या ऍडिशन करायची. काय करणार आपण, असं करणार ना, 1 प्लस 2 इक्वल टू काय, ज्याचं आन्सर इन 3. ओके, त्यानंतर मग 3 प्लस, मग परत आपण चेक करू की 3 प्लस 4 करणार इक्वल टू ची काय आन्सर येणार, ते आन्सर ऍडिशन होणार. ओके ना, म्हणजे आपण काय करतो, ह्या प्रत्येक नंबरची काय करतो, ऍडिशन करतो. बरोबर ना, पण तसं नाही करणार आपण. ठीक आहे, ऍडिशन अशीच होणार. ओके, मग आपण कोड मध्ये ऍडिशन करताना काय करणार, एक फॉर लूप घेणार, असं व्हेअर आय इक्वल टू 0 असणार, 0 नाही 1 असणार. परत आय ग्रेटर दॅन इक्वल टू 10 पर्यंत काय करायचं, हा लूप फिरवायचा. हे आहे प्लस प्लस. ठीक आहे, इकडे फक्त लॉजिक समजून घेऊ. मग आपण काय करतो, ते एक सिंपल एक लूपच्या बाहेर काय करतो, ते व्हेरिएबल घेतो. जसं की व्हेअर सम इक्वल टू मी घेतला हा पहिल्यांदा 0 घेतला. ओके, जसा हा लूप फिरन तसं काय होईल, ऍडिशन प्रिंट होईल. जसं की सम प्लस इक्वल टू काय प्रिंट होणार, आय प्लस सम. असं तुम्ही केलं असेल ना. सिंपल लॉजिक आहे ना. काय होणार, जसा हा लूप फिरलं की आयची व्हॅल्यू काय होणार, वाढत जाणार. बरोबर, सपोज इथे किती, आयची व्हॅल्यू 1 आहे, 1 आला, त्यांनी चेक केलं, आय ग्रेटर दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. मग तो इथे येणार, इथं आला. समची व्हॅल्यू किती, सम मध्ये किती सध्या, आता सम मध्ये किती आहे, 0 आहे. ठीक आहे, मग आता इथे काय झालं, आयची व्हॅल्यू किती, 1 आहे, आणि समची व्हॅल्यू किती, 0 आहे. ठीक आहे, इथे प्लस राहणार. मग 0 प्लस 1 किती झालं, 1 झाले ना. ओके ना, 0 प्लस 1 किती झालं, 1 झालं. परत लूप पुढे गेला आय प्लस प्लस पशी, मग आय किती झाला, 2 झाला. परत इथे आला, चेक केला, 2 हा 10 पेक्षा मोठा आहे का, नाही. मग इथे आला, चेक केलं त्यांनी, सम, आता इथे आला, आय ची व्हॅल्यू किती आता झाली, 2 झाली. मग 2 प्लस समची व्हॅल्यू किती होती, 1 होती. मग 2 प्लस 1 3, आता समची व्हॅल्यू झाली किती, 3. डबल पुढे गेला आय, आय प्लस प्लस, आय किती झाला आता, 3 झाला. 3 झाल्यानंतर इथे आला, चेक केली कंडिशन, ट्रू आहे का, ट्रू आहे. परत इथे आला, मग इथे आयची व्हॅल्यू किती, 3, आणि समची व्हॅल्यू किती, 3. 3 आणि 3 6, सम किती झाला आता, 6. डबल आय प्लस प्लस झाला, आय 4 झाला. जोपर्यंत आयची व्हॅल्यू 10 होत नाही तोपर्यंत हा काय होणार, फिरत राहणार. आणि जशी ही समची व्हॅल्यू काय होणार, आपल्याला इथे भेटणार. मग हेच लॉजिक आपण इथे यूज करणार. इथे काय आपण एक लूप तर फिरवला इथे, बरोबर ना, हा एक लूप फिरवलाय. ह्या लूपच्या बाहेर काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचा सिंपल फक्त. ठीक आहे, लूपच्या बाहेर घेण्यापेक्षा आपण काय करू, एक लूपच्या आतमध्येच एक मी व्हेरिएबल डिक्लेअर करू. मग आपल्याला जेव्हा कधी इजेस मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर इजेसचा सिंटॅक्स ओपन करायचा, व्हॅर, आणि इथे मी करतो सम. सम घेण्यापेक्षा ठीक आहे समज घेऊ, सम इक्वल टू किती देऊ मी, 0, आणि इजेसचा सिंटॅक्स मी इथे करतो क्लोज. फक्त आपण काय केलंय, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. जसं की मी इथे व्हेरिएबल डिक्लेअर केलाय एक सम नावाचा, आणि हा लूप तर फिरवलाच आहे आपण. जसं की हा मॅप फंक्शन फिरवलाय, तोच आपला एक फॉर लूप आहे. बरोबर ना, मग मी इथे काय सांगणार, जसं आपण हा केलंय, सम प्लस इक्वल टू आय प्लस सम केलंय, मग इथे आपण तेच करू. जी काय प्राइस आहे आपली, ठीक आहे, इथे प्राइस आपण प्रिंट केली, कुठे प्राइस, इथे प्राइस प्रिंट केली. मग इथे मी प्राइसच्या बाहेर काय करतो, इजेसचा सिंटॅक्स ओपन करतो, आणि इथे सांगणार सम प्लस इक्वल टू, किंवा आपण असं बी सांगू शकतो, सम इक्वल टू जी काय आपली प्राइस आहे, कोणती प्राइस आहे, इथे आपण प्राइस प्रिंट केली, आयटम डॉट प्रोडक्ट प्राइस. ह्याला मी कॉपी करतो, इथे पेस्ट करतो. म्हणजे काय होईल, जी काय आयटम मध्ये आली, फॉर लूप मध्ये डेटा आलाय, कोणता डेटा आलाय, ही प्राइस आली, प्राइस प्लस मी इथे राईट करतो सम, आणि इथे इजेसचा सिंटॅक्स करतो मी इथे क्लोज. ओके, म्हणजे इथे काय होणार, आता काय होतंय, कन्फ्युज होतात. अरे सिंपल, जे हे लॉजिक यूज केले ना आपण, हेच लॉजिक यूज करतो.
हा फॉर लूप म्हणजे कोण आपला, हा मॅप फंक्शन. ओके, आणि हा व्हेरिएबल म्हणजे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, जसं की मी EJS मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केला एक सम नावाचा. ओके, आणि त्याला आपण काय सांगणार, सम सम मध्ये सगळी आपण डेटा काय करणार, स्टोअर करणार. इथे आपण सांगणार प्राइस, इथे राहणार प्राइस मल्टिप्लाय, इथे राहणार आपली क्वांटिटी म्हणजेच QTY. ओके, म्हणजे काय होणार, जी काय आपल्या प्रोडक्टची प्राइस आणि क्वांटिटी ह्यांची इक्वल आली 100, ही 100 कुठे स्टोअर होणार, ह्या सम व्हेरिएबल मध्ये. डबल दुसरा प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टची डबल घेणार, तो प्राइस घेणार आणि त्याची क्वांटिटी बघणार. बरोबर आहे, त्यांची आली प्राइस किती, 100, मग सम मध्ये व्हेरिएबल किती होणार, सम मध्ये स्टोअर होणार 200. परत तिसरा प्रोडक्ट आला, तिसऱ्या प्रोडक्टची प्राइस आहे सपोज 10 आहे, मग 10 कुठे ऍड होणार, बरं सम मध्ये 10 ऍड होणार. ठीक आहे, हेच लॉजिक आपण इकडे यूज करतो. मग मी ते व्हेरिएबल एक डिक्लेअर केलाय समचा, आणि इथे मी काय सांगतोय फक्त, ठीक आहे, जसं की मी इथे काय करतोय 108 काय केलं मी, ह्या सम व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. ठीक आहे, एवढं तर समजलंय. एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्या व्हेरिएबल मध्ये 108 मी हे काय केले, स्टोअर केले. आणि सिंपल मी काय करतो, जो काय आपला 100 प्रिंट केले त्या जागी मी इथे प्रिंट करतो EJS चा सिंटॅक्स ओपन करून सम. ओके, आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश करतोय, ठीक आहे, काय एरर आलाय, सम इज नॉट डिफाईन. ठीक आहे, ह्याचं रिझन काय आहे की सिलेक्ट लेट पण नाही. सांगू का काय रिझन आहे, जो काय आपण हा व्हेरिएबल डिक्लेअर केला तो फंक्शन त्या लूपच्या आतमध्ये डिक्लेअर केलाय, त्याला आता ग्लोबली डिक्लेअर करू आपण. फक्त त्याला मी कॉपी करतो आणि त्या व्हेरिएबल त्या लूपच्या बाहेर मी डिक्लेअर केला. आणि आता आपण चेक करू, रिफ्रेश केला आणि देखील काय प्रिंट झाले, आता 108 प्रिंट झाले. का बरं झाले, की मी काय केलंय, त्या फॉर लूपच्या बाहेर एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि त्या फॉर लूपच्या आतमध्ये त्या सम मध्ये मी एक व्हॅल्यू स्टोअर केली, किती, 108, आणि ती व्हॅल्यू इथे प्रिंट केली फक्त सम व्हेरिएबल. ओके, आता मी इथे काय करतो, 10 प्रिंट करण्याऐवजी मी इथे प्राइस इथे काय करतो, स्टोअर करतो. राऊंड ब्रॅकेट ओपन करायचं ह्यामध्ये आणि इथे मी करतो प्राइस. ओके, आणि आता आपण चेक करू, इकडे आलो, मी रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं एरर भेटणार, कारण तो फॉर लूपच्या बाहेर आहे. ठीक आहे, ठीक. आता आपल्याला काय करायची, की सम मध्ये काय प्रिंट करायची, आपल्याला क्वांटिटी प्रिंट करायची. काय करायची आपल्याला, सॉरी क्वांटिटी नाही, प्राइस प्रिंट करायची. जसे की तुम्ही प्राइस प्लस, ठीक आहे, आपलं कसं राहणार, की आपल्याला इथे ह्या प्रोडक्टची, ठीक आहे, ठीक आहे, 101 ठेवतो इथं आणि इथे रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलंय, इथे आपली ती व्हेरिएबल फक्त प्रिंट झालाय. आपल्याला डेटा कोणता ऍडिशन कशाची करायची, ह्या व्हॅल्यूची आणि ह्या व्हॅल्यूची काय करायची, आपल्याला ऍडिशन प्रिंट करायची. बरोबर ना, ह्या दोघांची ऍडिशन किती होईल, सपोज काय होईल ती होईल, सपोज इथे किती होईल, 400 प्लस 500, 500 550, सपोज 550 काय झालं पाहिजे, इथे प्रिंट झालं पाहिजे. ओके, मग ह्या दोघांची ऍडिशन कशी करणार आपण, की दोन्ही डेटा एका लूप मध्ये, बरोबर ना. मग त्या लूप मध्ये फक्त एक सिंपल व्हेरिएबल बनवलाय आणि इथे मी सांगणार राऊंड ब्रॅकेट ओपन करा, ह्यामध्ये ऍडिशन करायची असेल तर, आणि इथे पहिले सांगणार जी काय आमची प्रोडक्ट प्राइस आहे, प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय जी काय प्रोडक्ट क्वांटिटी, ह्या दोघांची ऍडिशन सम व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर, एवढंच सांगायची. आणि आता आपण इकडे येऊन चेक करू, रिफ्रेश केलं, ठीक आहे, इजेसचा सिंटॅक्सचा एरर आहे इथे. काय एरर आहे, ठीक आहे, काय एरर आहे इथे, कॅन नॉट फाइंड मॅचिंग क्लोज टॅग, क्लोजिंग टॅग कुठे राहिलाय का इथे, ठीक आहे, इथे क्लोज केलाय आपण, ह्याचा केलाय मी इथे स्टार्ट अँड क्लोज, ह्याचा पण स्टार्ट अँड क्लोज केलाय. ओके, ठीक आहे, ह्याला एकदा सिंटॅक्स चुकतोय माझा, ठीक आहे, एकदा सिंटॅक्स मी चेक करतो कसं आहे. आय थिंक असंच असणार आहे. ठीक आहे, EJS चुकीचा सिंटॅक्स दिलाय आपला. काय केलंय चुकीचा, काय केलंय आपण, की राऊंड ब्रॅकेट दिलाय. ओके, आणि इथे आपण राऊंड ब्रॅकेट देत नाही, जसं की इथे सांगितले आपल्याला चॅट जीपीटीने. करेक्ट वे कसा आहे आपला,
की ते राऊंड ब्रॅकेट न द्यायचं आपल्याला. मी काय करतो इथे फक्त एकदा राऊंड ब्रॅकेट रिमूव्ह करतो. इकडे आलो एकदा आउटपुट पेजला आणि एकदाच रिफ्रेश करून मी चेक करतो, तरी पण तो इश्यू येतोय. इक्वल टू इजरचा सिंटॅक्स ओपन. ओके, करेक्ट लेट आयटम इक्वल टू. ठीक आहे, इथे काय केलं, आयटम डॉट प्रोडक्ट प्राइस मल्टिपाय आयटम डॉट क्वांटिटी, म्हणजे इथे क्वांटिटी आणि जी काय प्राइस आहे त्यांचं काय केलं इथं मल्टिप्लिकेशन केले. आणि आता आउटपुट पेजला जाऊन मी इथे करतो रिप्लेस. जसं मी रिफ्रेश केलंय ह्या दोघांची ऍडिशन प्रिंट नाही झाली. मग ही प्राइस कोणाची शो झाली की ठीक आहे, मल्टिप्लाय झालंय. ठीक आहे, फक्त इथे काय झालंय एक ऍडिशन झालं, इथे आपल्याला प्लस इक्वल टू द्यायला लागेल. ओके, आणि इकडे येऊन रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश करीन ह्या दोन्हीची काय झाली आता ऍडिशन झाली. ओके, म्हणजे इथे आपण काय केलं, फक्त एक सिंपल व्हेरिएबल बनवलं आणि त्या व्हेरिएबल मध्ये हे प्रोडक्ट ची प्राइस आणि प्रोडक्टची क्वांटिटी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय केलंय आपण ह्या सम व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. आणि सम व्हेरिएबल फक्त इथे काय केलंय लास्ट मध्ये प्रिंट केलाय. त्यामुळे आपल्याला काय होतंय की ह्या दोन व्हॅल्यूची आपल्याला ऍडिशन इथे भेटते. जसं की मी अजून एक प्रोडक्ट ऍड करतो ऍड टू कार्ड मध्ये. ठीक आहे, व्हाईट टी शर्ट एखादा मी ऍड करतो, त्याची प्राइस XXL 900 घेतली आणि इथे मी करतो ऍड टू कार्ट. जसं ऍड टू कार्ट केलं, प्रोडक्ट ऍड टू कार्ट झाला आणि इथे प्राइस किती झाली आता 1448. ठीक आहे, म्हणजे आपलं हे झालंय काम. ठीक आहे, ऍड टू कार्ट पेजचं आपलं काम झालंय कम्प्लीट. त्यानंतर आता इन्क्रीमेंटचं घेऊ आणि डिक्रीमेंटचं घेऊ का प्रोसिजर आणि चेकआउटचं घ्यायचं डायरेक्ट. इन्क्रीमेंटचं काय राहणार आहे. ठीक आहे, एक इन्क्रीमेंटचं घेतो, तुम्ही डिक्रीमेंटचं करा, चालतंय. ठीक आहे, जसं आपण प्लस वर क्लिक करेन, जसं आपण प्लस वर क्लिक केलं की काय झालं पाहिजे क्वांटिटी वाढली पाहिजे ना. सांगायचं की घ्यायची की अरे लॉजिक काय एक सांगतो, प्लस वर क्लिक केलं ना क्वांटिटी 2 झाली पाहिजे. अरे मग डेटाबेस मध्ये आपण एक टेबल बनवलाय ना. कोणता टेबल आहे, एक कार्ड नावाचा टेबल आहे आणि त्या कार्ड नावाच्या टेबल मध्ये आपण कार्ड क्वांटिटी स्टोअर केली. बाय 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 डिफॉल्ट आपण किती क्वांटिटी. ठीक आहे, तुम्हाला एक फक्त मी इन्क्रीमेंटचं सांगतो, डिक्रीमेंटचं तुम्ही करा. आता जो काय कार्ड नावाचा पेज आहे त्या कार्ड नावाच्या पेज मध्ये काय आपण क्वांटिटी स्टोअर केली होती, बरोबर ना. मग सिंपल काय करायचं, जसं की आपण ह्या बटनावर क्लिक करतो, कोणतं प्लस बटनावर क्लिक करतो, तसं डेटाबेस मध्ये एक क्युरी राहील. कोणती क्युरी, अपडेटची क्युरी. त्या एकच्या जागी किती राहणार, इथे 2 होणार. करायची. ठीक आहे, त्यासाठी काय करायचं सिंपल, कुठे ते बटन प्लसचं बटन इथे आहे. ठीक आहे, आपल्याला इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ठीक आहे इन्क्रीमेंट करायचे ना. मग इथे कुठे बटन प्लसचं इथे बटन आहे, इथे बटन जसं आपण त्या बटनावर क्लिक करतो काहीतरी फंक्शनलिटी कॉल होईल. मग त्यासाठी फक्त करायचे इथे ऑन क्लिक नावाचं फंक्शन कॉल करायचं. ऑन क्लिक केलं आणि इथे एक फंक्शन कॉल होईल, कोणतं क्वांटिटी इन्क्रीज. ओके, आणि ही फंक्शन बनवून घ्यायचं. कुठे बनवायचं, एक स्क्रिप्ट टॅग घ्यायचा आणि स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये जसं की मी इथे बनवतो एक स्क्रिप्ट टॅग आणि स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये एक फंक्शन, कोणतं फंक्शन क्वांटिटी इन्क्रीज, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला आणि इथे मी कन्सोल डॉट लॉग करतो. जसं की इथे आपण करू QTY. आउटपुट पेजला येऊ, एकदा मी चेक करतो कन्सोल जो काय आहे तो कॉल होतोय की नाही. तिथे इन्सेप्ट ओपन करायला लागेल फर्स्ट. ठीक आहे, आणि ते कन्सोल जसं मी प्लस वर क्लिक करतोय. ठीक आहे, फंक्शन QTY इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, इकडे आलो, रिफ्रेश केलं आणि मी प्लस वर जसं क्लिक करतोय, प्लस वर क्लिक केलं, QTY कॉल झालं फंक्शन ते. आता ते फंक्शन कॉल झालं की काय झालं पाहिजे की डेटाबेस मध्ये आमचा जो काही कार्ड नावाचा टेबल आहे त्यामध्ये जी काही क्वांटिटी नावाचा कॉलम आहे त्यामध्ये व्हॅल्यू काय झाली पाहिजे अपडेट झाली पाहिजे. मग त्यासाठी आपण एक फंक्शन घेतलं होतं लास्ट लेक्चर मध्ये की असं एक कोणतरी फंक्शन होतं लोकेशन डॉट HREF. ठीक आहे, आणि त्याला आपण काय करायचं एक URL द्यायचो. जसं की मी URL देतो इथे /increment म्हणून. ठीक आहे,
आउटपुट पेजला येऊ, एकदा मी चेक करतो. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं मी इथे प्लस बटनावर क्लिक करतोय, युजर कुठे गेला, कॅन नॉट गेट स्लॅश क्वांटिटी. मग जी काय क्वांटिटीची URL ती आपण बनवून घेऊ. कुठे बनवणार, युजर साईटला आलो आणि युजर साईटला सिंपल एक राऊट बनवायचा. राऊट काय असणार, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश क्वांटिटी इन्क्रीज, कोमा घेतला, असिंग राईट करतो, त्यानंतर फंक्शन राईट करतो. त्या फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट, सेकंड असणार रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो. सपोज एकदा फक्त सेंड करतो. ओके, आता इथे आपल्याला काय करायचंय की जो काय कार्ड आहे, जो काय आपल्याकडे कार्ड नावाचा टेबल आहे, त्या टेबल मधली फक्त काय करायची, जी काय क्वांटिटी आहे ती क्वांटिटी काय करायची, इन्क्रीज करायची. ओके, मग इन्क्रीज कुणाची करायची तर ज्याचा कार्ड नंबर, ज्याचा कार्ड आयडी 1 आहे त्याची काय करायची, आयडी इन्क्रीज करायची. मग त्यासाठी आपल्याला पण आयडीची गरज आहे. मग आयडीची गरज आहे तर आपण आयडी पण पाठवून देऊ. कुठे आयडी इथे समोरच पाठवून देण्याच्या पुढे फ्लॅश देणार, आणि इथे काय आयडी असेल तो आयडी आपण पास करू. पण आयडी पास करण्यासाठी जी काय बटन बनवले, त्या बटन मध्ये मी इथे काय करतो, सिंगल कोड ओपन केला, इथे इजेचा सेंटर ओपन केला, आयटम डॉट काय राहणार इथे, कार्ड अंडरस्कोर आयडी. म्हणजे काय होणार, जेव्हा ह्या बटनावर आपण क्लिक करतो, ह्या फंक्शनला एक व्हॅल्यू पास होणार. कोणती व्हॅल्यू पास होणार, कार्ड आयडी पास होणार. बरोबर ना. एकदा मी चेक करतो कार्ड आयडी कन्फर्म आपल्याला भेटतोय की नाही. इथे मी राईट करतो कार्ड अंडरस्कोर आयडी, तिथे करतो कन्सोल डॉट लॉग, आणि इथे कार्ड आयडी. आउटपुट पेजला येऊ, एकदा चेक करू जी काय आपल्याला आयडी भेटती की नाही. इकडे आलो, एकदा बॅक जायला लागेल. ओके, इकडे रिफ्रेश केलं मी, कार्ड पेजला आलो, आणि जसं मी इन्क्रीज बटनावर क्लिक करतोय, 4 नंबरचा आयडी भेटला मला इथे. सपोज दुसऱ्या ह्याच्यावर क्लिक करतो, 6 नंबरचा आयडी भेटला. सपोज ह्याच्यावर क्लिक केलं, 7 नंबरचा. म्हणजे आपण ज्याला इन्क्रीज करतो त्याचा काय भेटतो आपल्याला, कार्ड आयडी भेटतोय. मग जो काय आपल्याला कार्ड आयडी भेटलाय तो आयडी आपण इथे पास करून देऊ. कुठे, की जी काही लोकेशन आपण कॉल करतो, जी URL आपण कॉल करतो, त्या URL ला आपण आयडी पास करून देऊ. आयडी पास करण्यासाठी इथे सिंपल प्लस आयकॉन देतो, इथे कार्ड आयडी मी इथे पास करून देतो. इकडे येतो आउटपुट पेजला, एकदा रिफ्रेश करू, आणि मी इथे इन्क्रीज वर क्लिक करतो. जसं इन्क्रीज वर केलं, कुठे गेला, कॅन नॉट गेट स्लॅश क्वांटिटी इन्क्रीज, आणि त्याच्या पुढे एक आपल्याला आयडी पण गेली. त्याची आपण एक URL बनवली. कुठे बनवली, युजर साईटला, आणि जी काय आपण आयडी पाठवली ती आयडी मी इथे करतो कॅच, जसं की कार्ड अंडरस्कोर आयडी, किंवा ह्याला आयडीच देतो फक्त. आणि जो काय आयडी आलाय तो आयडी आलाय रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये, तो फक्त एका व्हेरिएबल मध्ये मी कॅच करतो, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स, आणि पॅरम मधून आयडी. आता जो काय आयडी आलाय, ह्या आयडीचा यूज करून जो काय आयडी भेटलाय आपल्याला, ह्या आयडीचा आपल्याला डेटा काय करायचा आहे, अपडेट करायची. मग त्यासाठी अपडेटची क्वेरी कशी राहील, मग सिंपल राहणार की अपडेट कोणता टेबल आहे, कार्ड नावाचा. ठीक आहे, एक व्हेरिएबल घ्यायला लागेल, वॅर SQL इक्वल टू टिल, आणि त्यामध्ये अपडेट मध्ये कोणता टेबल आहे, कार्ड नावाचा टेबल आहे, आणि त्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू सेट करायची. कोणती व्हॅल्यू सेट करायची, जसे की आपण इकडे येऊन चेक करतो, जी काय कॉलम आहे क्वांटिटी नावाचा, त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काय करायची, सेट करायची. काय सेट करायची, QTY. जी काय QTY आहे त्याला काय करतो, एकनी इन्क्रीज करेल. बरोबर ना. मग एकनी इन्क्रीज करण्यासाठी आपण कसं करणार, प्लस इक्वल टू, आणि इथे मी सांगतो जी काय क्वांटिटी आहे QTY प्लस 1, आणि इथे 1 राईट करतो. ओके, काय होणार इथे, जी काय पहिली व्हॅल्यू आहे, म्हणजे क्वांटिटी मध्ये पहिली 1 असेल तर काय होणार, 1 प्लस 1 होणार, म्हणजे किती होणार क्वांटिटी, 2 क्वांटिटी होणार इथे. ओके ना. त्यानंतर कुणाचा डेटा अपडेट करायची, त्यासाठी इथे वेअर, आणि वेअर मध्ये सांगणार ज्याची कार्ड आयडी मॅच होईल तो डेटा काय कर, अपडेट कर. आणि जो काय आपल्याला आयडी भेटलाय तो भेटलाय रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये, मी इथे पास करून देतो. झाली SQL क्वेरी क्रिएट. त्याला क्वेरीला मी इथे करतो फक्त सेंड करून चेक करतो. SQL मी इथे प्रिंट केलं, आउटपुट पेजला येतो एकदा, आणि इथे करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश करेन, ठीक आहे, एक क्वेरी का नाही क्रिएट झाली, ठीक आहे, बॅक येऊ एकदा, इथे करतो मी रिफ्रेश.
URL मध्ये कुठे कोलन राहिला का? ठीक आहे, डबल बॅक जायला लागेल. मग इथे रिफ्रेश करतो एकदा. ठीक आहे, रिफ्रेश. कार्ड बटनावर आलो मी इथे, आणि इथे मी करतो प्लस वर क्लिक. जसं प्लस वर क्लिक केलं, युजरची क्युरी क्रिएट झाली इथे. ओके ना? आणि त्या क्युरीला करायची सिंपल रन. रन करण्यासाठी काय मग, वॅर डेटा इक्वल टू अवेट. अवेट मध्ये EXE आणि EXE ला SQL क्युरी पास करायची. आणि जेव्हा क्युरी ही रन होईल, क्युरी रन झाल्या युजरला कुठे पाठवायची, कार्ड पेजलाच पाठवायची. फक्त एकदा मी इथे डेटा सेंड करून चेक करतो की अपडेट होतोय की नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं, SQL सिंटॅक्स एरर आपल्याला शो झालाय. ओके, प्लस इक्वल टू किंवा इक्वल टू प्लस असेल. प्लस प्लस इक्वल टू. ओके, एकदा मी बॅक जाऊन एकदा रिफ्रेश करून ती क्युरी रन होती की नाही चेक करायला लागेल. कार्ड पेजला आलो, जसे मी इन्क्रीज बटनावर क्लिक करतोय, क्युरी तर रन होती पण सिंटॅक्स एरर येतोय मला. ठीक आहे, प्लस इक्वल टू आपण सिंगल कोड मध्ये राईट नाही करू शकत. ओके, 1. कसं करू शकतो याला? ठीक आहे, सिंटॅक्स. ठीक आहे, ChatGPT कडून आपण रेफरन्स घेऊ थोडासा त्याचा. ठीक आहे, थोडंफार आपलं लॉजिक, थोडंफार ChatGPT कडून लॉजिक घेऊ. ठीक आहे, काय देतोय हा? यांनी काय केले चेंजेस? बरोबर आहे ना, सेमच आहे क्युरी. ठीक आहे, यांनी काय केलंय, प्लस इक्वल टू नाही, फक्त यांनी केलंय इक्वल टू. ओके, इथे आपण केलंय प्लस इक्वल टू. ठीक आहे, थोड्या मिस्टेक होत असतात आता. एकदा डबल चेक करू वर्क होतंय की नाही. एकदा बॅक आलो, अजून एकदा बॅक आलो, इथे करतो रिफ्रेश, कार्ड बटनावर गेलो. जसं मी इन्क्रीज बटनावर क्लिक करतोय, डेटा झाला इथे अपडेट. ओके, जसा डेटा अपडेट झाला की युजरला काय करायचं, त्या कार्ड पेजवरच रिडायरेक्ट करायचं. मग इथे मी रिस्पॉन्ड डॉट करतो रिडायरेक्ट. रिडायरेक्ट कुठे करणार, स्लॅश कार्ड बटनावर. ओके, आणि मी खालचा रिस्पॉन्ड करतो रिमूव्ह. जसं आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपल्याला एक एरर शो झालाय. ठीक आहे, इथे आलो, कार्ड बटनावर आलो. कार्ड बटनावर जसं मी आलो, जो काय पहिला प्रोडक्ट आहे त्याची क्वांटिटी किती झाली आता, 3 झाली. खालचे आलो, हे जे इन्क्रीज करतो, जसं इन्क्रीज केले लोड झाले, क्वांटिटी किती झाली, 2 झाली. आता याची 900 प्राइस आहे. ओके, जसं मी क्वांटिटी इन्क्रीज केली की 900 ची दुप्पट झाली पाहिजे ती प्रिंट. ओके ना, करू इन्क्रीज, किती झाली, झाली. आणि इथे पण झाली चेंजेस. बघायची इथे चेंजेस होती की नाही ते चेक करू. इथे मी करतो इन्क्रीज, इथे झाले आता 4000. होतंय वर्किंग. डिक्रीजचं तुम्ही करू शकतात, ऍज इट इज सेम राहणार. फक्त काय राहणार, इथे जी काही युजर साईड मध्ये आपण राईट केले, इथे फक्त प्लसच्या जागी फक्त राहील इथे मायनस. बस, डिक्रीजचं पण तिथेच झालं. आणि रिमूव्हचं तुम्हाला माहिती आहे, रिमूव्हचं पण सेमच राहणार. जिथे हे अपडेटची क्युरी केली, इथे राहणार डिलीटची क्युरी, ऍज इट इज सेम राहणार. एक फंक्शन कॉल करा, फंक्शनने करू शकतात तुम्ही तसं. ओके, अजून प्रोसीड टू चेकआउट. इथे काय असणार, काय असतं प्रोसीड टू चेकआउट नंतर काय असतं? अरे ऑर्डर टाकली असेल ना तुम्ही. प्रोसीड टू चेकआउट काय असतं? तुम्ही कधी ई कॉमर्स मध्ये एखादा प्रोडक्ट ऑनलाईन बुक नाही केलं का? नाही केलं, बस बँकेचं नाही ते अकाउंट नाही. काय असणार? ठीक आहे, तुम्ही असं एखादा प्रोडक्ट सिलेक्ट केले, ठीक आहे ना. आपण युजरचं हे बघू आता. आता युजर काय करणार, आपल्या वेबसाईटला येणार. ओके, आता डायरेक्टली आता फ्रंट पेजला आपण प्रोडक्ट नाही दाखवले, पण सपोज आपण समजू युजर आला शॉप पेजला. ठीक आहे ना, युजर असा येणार, तो प्रोडक्ट सर्च करणार असे वगैरे वगैरे, पाहणार, त्याला आवडला एखादा प्रोडक्ट की हा गुढी आवडला, सिलेक्ट केला, तो पाहणार, आवडला तो सिलेक्ट करणार, एखादा असं बघत चालणार. ठीक आहे ना, तो म्हणे मला साईज लागते एम साईज. एम साईज सिलेक्ट केली आणि तो करणार इथे ऍड टू कार्ट.
ओके. ऍड टू कार्ट केल्यानंतर तो बघणार, अरे भरपूर सारे प्रोडक्ट आले, हे वरचे तर मला नाही घ्यायचे, मग तो इथून रिमूव्ह करणार. ओके, असं राहील ना. रिमूव्हचं ऑप्शन आलंय तर त्याला वाटलं तर हे मला पण घेतलंय, मित्राला पण घ्यायला लागेल, तोपर्यंत क्वांटिटी इन्क्रीज. ठीक आहे, असं झाली प्रोसीड. आणि प्रोसीड टू चेकआउट. आता प्रोसीड टू चेकआउट मध्ये काय राहणार, की युजरची आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो ना, जी काही ही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचे, बरोबर ना. सपोज काय काय करतात, की मी ऑर्डर केलंय, माझा मित्र पुण्याला राहतोय, मग ती डिलिव्हरी पुण्याला द्यायची असते, बरोबर. मग तिथे काय राहतोय, ऍड्रेस घेणार आपण. मग ऍड्रेस मध्ये काय काय, जसं की सिटी घेणार, डिस्ट्रिक्ट घेणार, कंट्री घेऊ शकतो आपण, लँडमार्क घेऊ शकतो, पिन कोड घेणार, बरोबर. त्यानंतर आपली आधी प्रोसेस कोणती राहणार, की पेमेंटची प्रोसेस राहणार. इन्फॉर्मेशन घेतली आपण, की जो काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचा आहे. मग पुढे घेणार आपण पेमेंटचं घेणार. मग पेमेंट बघणार, तो ऑनलाईन करणार आहे का ऑफलाईन करणार आहे. तो ऑनलाईन करणार असेल तर डायरेक्ट त्याला ऑनलाईनचं आपण पेमेंट करायला. ऑफलाईन करणार असेल तर डायरेक्ट त्याला आपण ऑफलाईनचा एक ऑप्शन देऊ. ठीक आहे, असं आपण करू शकतो. ठीक आहे, ई कॉमर्स मध्ये तसंच राहतं ना. अजून तुम्हाला दुसरा नवीन काही वे सापडला तो शोधा तुम्ही. फक्त आज आपण एवढंच घेऊ मग, ठीक आहे ना. तुम्हाला बोललो प्रोजेक्टचं जास्त नको, तुम्हाला बी लोड नको.